हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. मी 7 एप्रिल पासून ॲडव्हान्स्ड इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करते. 3 महिन्याचा कोर्स आणि बऱ्याच वेगवेगळ्या रचनांची वेगवेगळ्या प्रकारची वाक्य मी घेणार आहे. आत्ता जी मी इथे वाक्य घेणार आहे 10 वाक्य, ती त्याच प्रकारात मोडतात अशी भरपूर वाक्य मी त्या कोर्समध्ये पण घेणार आहे. तर कोर्सबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर ह्याच व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी ती माहिती दिली आहे. आता आपण पाहूया आजची ही लिहिलेली 10 वाक्य. खरंच वेगळ्या प्रकारची वाक्य आहेत. नेहमीपेक्षा कशी बनवायची, कशी लिहायची, कशी बोलायची, अर्थ काय, रचना काय, सगळं डिटेल मी सांगते. व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा. करूया आपण सुरुवात. पहिलं वाक्य आहे दॅट इजंट युअर कार. दॅट इजंट युअर कार. दॅट इजंट, इजंटचा फुल फॉर्म आहे इज नॉट. इजंटचा फुल फॉर्म इज नॉट. दॅट इज नॉट युअर कार. दॅट म्हणजे ती लांबची वस्तू एक. दॅट इज नॉट नाही. युअर म्हणजे तुझी किंवा तुमची. कार ती तुमची किंवा तुझी गाडी नाहीये. सेकंड, व्हॉट इज रिटन हिअर इज नॉट ट्रू. व्हॉट इज रिटन हिअर इज नॉट ट्रू. प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी सांगते. व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, रिटन म्हणजे लिहिलेलं, हिअर म्हणजे इथे, इज आहे, नॉट म्हणजे नाही आणि ट्रू म्हणजे खरं. आता अर्थ, व्हॉट इज रिटन हिअर, इथे जे काही लिहिलेलं आहे ते. इथे जे काही लिहिलेलं आहे ते व्हॉट इज रिटन हिअर. इज नॉट ट्रू, खरं नाही. इथे जे काही लिहिलेलं आहे ते खरं नाही. नेक्स्ट वन, आय थिंक आय वुड लिव्ह टुमॉरो. आय थिंक आय वुड लिव्ह टुमॉरो. परत प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया. आय म्हणजे मी, थिंक म्हणजे विचार करणे, वुड विलचं भूतकाळी रूप भविष्यकाळ, लिव्ह सोडून जाणं किंवा निघणं, टुमॉरो म्हणजे उद्या. आय थिंक मला वाटतं, मी विचार करते. आय वुड लिव्ह टुमॉरो मी उद्या निघेन. आय थिंक आय वुड लिव्ह टुमॉरो मी उद्या निघेन. आय थिंक एक वेगळा भाग झाला, आय वुड लिव्ह टुमॉरो दुसरा भाग एकत्र जोडलोय. मी विचार करते किंवा मला वाटतं की मी उद्या निघेन. आय वॉज हंग्री सो आय मेड अ सँडविच. आय वॉज हंग्री सो आय मेड अ सँडविच. आय म्हणजे मी, वॉज म्हणजे होते किंवा होतो, हंग्री म्हणजे भूक लागलेली होती, सो म्हणजे म्हणून, मेड बनवलं, सँडविच. आय वॉज हंग्री मी भूक केलेली होते किंवा मला भूक लागलेली होती, सो म्हणजे म्हणून, आय मेड अ सँडविच मी सँडविच बनवलं. आता ही 2 वेगळी वाक्य सो या मधल्या उभयान्वयी अव्यय त्याला म्हणतात कंजंक्शन, त्याने जोडली गेली. म्हणून सो म्हणजे म्हणून, आय वॉज हंग्री मी किंवा मला भूक लागलेली होती म्हणून, आय मेड अ सँडविच मी सँडविच बनवलं. त्याच्या पुढचं वाक्य, शी वेंट टू मार्केट अँड ब्रॉट व्हेजिटेबल्स. शी वेंट टू मार्केट अँड ब्रॉट व्हेजिटेबल्स. शी म्हणजे ती, वेंट म्हणजे गेली, टू मार्केट बाजारात, अँड म्हणजे आणि, ब्रॉट म्हणजे आणली, व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी. शी वेंट टू मार्केट ती मार्केटला गेली, ती बाजारात गेली, आणि ब्रॉट व्हेजिटेबल्स भाजी आणली किंवा भाज्या आणल्या. बरोबर. परत इथे 2 वाक्य, आय वेंट टू मार्केट एक, ब्रॉट व्हेजिटेबल्स दुसरं, अँड ह्या कंजंक्शनने जोडलेलं. अशी परत दोन्ही वाक्य कंजंक्शनने जोडलेली. वरची वाक्य 2 वेगळ्या प्रकारची, त्याच्यावरचं वाक्य बऱ्यापैकी इझी आहे. नेक्स्ट वन नाऊ, ऑल्दो ही इज पुअर ही इज ऑनेस्ट. ऑल्दो ही इज पुअर ही इज ऑनेस्ट. यातलं ही इज ऑनेस्ट हे मुख्य वाक्य आहे की तो ऑनेस्ट म्हणजे इमानदार आहे. ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे, ऑनेस्ट म्हणजे इमानदार. तो इमानदार आहे किंवा प्रामाणिक आहे. ऑल्दो ही इज पुअर जरी तो गरीब असला तरी. ऑल्दो म्हणजे जर तर अशा अर्थी ऑल्दो ही इज पुअर तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. ऑल्दो ही इज पुअर ही इज ऑनेस्ट. नेक्स्ट वन, वेन आय वोक अप आय रिअलाइज्ड इट वॉज अ ड्रीम. वेन आय वोक अप आय रिअलाइज्ड इट वॉज अ ड्रीम. आय रिअलाइज्ड इट वॉज अ ड्रीम याचा अर्थ आधी पाहूया. आय म्हणजे मी, रिअलाइज म्हणजे माझ्या लक्षात आलं, इट वॉज ते होतं, अ ड्रीम स्वप्न. आय रिअलाइज्ड इट वॉज अ ड्रीम मला लक्षात आलं की ते स्वप्न होतं. हे मुख्य वाक्य आहे. आणि कधी लक्षात आलं, वेन आय वोक अप जेव्हा मी उठले. वेन म्हणजे जेव्हा,
आय म्हणजे मी, वोकअप म्हणजे उठले किंवा जागी झाले. जेव्हा मी जागी झाले माझ्या लक्षात आलं की ते एक स्वप्न होतं. पूर्ण वाक्याचा अर्थ. वेन आय वोकअप आय रिअलाइज्ड इट वॉज अ ड्रीम. जेव्हा मी जागी झाले माझ्या लक्षात आलं की ते स्वप्न होतं. पाहूया पुढचं वाक्य. ही सेड दॅट दे प्लेड फुटबॉल. ही सेड दॅट दे प्लेड फुटबॉल. दॅट दे प्लेड फुटबॉल हे पुढचं अर्ध. ही सेड, ही म्हणजे तो, सेड म्हणजे म्हणाला. तो म्हणाला की, जो आपण मराठीत की म्हणतो तो इंग्लिशमध्ये म्हणतो दॅट. तो म्हणाला की दे प्लेड फुटबॉल, ते फुटबॉल खेळले. तो म्हणाला की ते फुटबॉल खेळले. यातलं जे दे आहे सर्वनाम, अनेकवचनी सर्वनाम. एकापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा असतात तेव्हा आपण दे म्हणतो, अनेकवचनी सर्वनाम. तो म्हणाला की ते फुटबॉल खेळले असं हे वाक्य. त्याच्या पुढे द कंपनी विल हायर न्यू वर्कर्स. द कंपनी विल हायर न्यू वर्कर्स. द कंपनी सब्जेक्ट करता झाला. विल हायर, हायर म्हणजे घेणं, म्हणून विल भविष्यकाळ दाखवतोय. न्यू वर्कर्स नवे कामगार. कंपनी नवे कामगार घेईल असं वाक्य. विल हायर हे क्रियापद. आता याचा अर्थ काय की कंपनी नवे कामगार घेईल. आता हेच वाक्य आपण वेगळ्या प्रकारे पण म्हणू शकतो. दुसरा प्रकार काय आहे. न्यू वर्कर्स विल बी हायर्ड बाय द कंपनी. न्यू वर्कर्स सब्जेक्ट म्हणजे करता झाला इथे. विल बी हायर्ड हे काय झालं, वर्ब झालं. विल बी हायर्ड हे वर्ब, न्यू वर्कर्स हा सब्जेक्ट. बाय द कंपनी, कंपनीकडून. बाय द कंपनीचा अर्थ कंपनीकडून नवे कामगार हायर केले जातील किंवा घेतले जातील. ते कंपनीकडून नवे कामगार घेतले जातील. दोन्ही वाक्यांचा अर्थ बेसिकली सेमच आहे, फक्त आपण उलट सुलट लिहिलंय. द कंपनी हा इथे शेवटी घेतला बाय द कंपनी. न्यू वर्कर्स आधी घेतलं सब्जेक्ट म्हणून न्यू वर्कर्स. मधलं क्रियापद त्यामुळे बदललं. विल हायरचं झालं विल बी हायर्ड. याला म्हणतात, वरच्या याला म्हणतात ऍक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं आहे. खालचं आहे ते पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची भरपूर वाक्य, खरोखर भरपूर वाक्य मी त्या कोर्समध्ये घेणार आहे. कोर्सची माहिती डिस्क्रिप्शन आणि पहिल्या कमेंटमध्ये आहे. निश्चित पहा, परत परत व्हिडिओ पहा. अशी वाक्यांची तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. बघा कसं जमतंय ते. सेम वाक्य घ्या, फक्त वेगळे वेगळे शब्द घाला, वेगळे वेगळे क्रियापद घाला आणि प्रॅक्टिस करत राहा. ऑल द बेस्ट टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.